स्वतः सामाजिक नेता अभ्यासक समजणाऱ्या श्रावण देवरे यांना त्यांची ही हुशारी चांगलीच भोवली आहे। आरक्षणाच्या संघर्षात चटके सोसून होरपळलेल्या समाजानं देवरे प्रवृत्तीला चांगलीच अद्दल घडवली आहे। हाके प्रकरणामध्ये देवरे यांनी मराठा समाजाविषयी घाणेरडी पोस्ट फेसबुकवर व्हायरल केली होती। त्यानंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजानं थेट श्रावण देवरे यांच्या घरावर मोर्चा वळवला। संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत देवरे यांच्या घराला काळही फासलंय। आपण केलेली चूक लक्षात आल्यानंतर तसेच आक्रमक झालेल्या मराठा समाजानं घेरल्यास आपली धडगत नाही हे लक्षात आल्यानंतर मराठा समाजाच्या हाती लागण्याआधीच पोलिसांचा आश्रय घेतलाय। दरम्यान दोन समाजामध्ये तणाव निर्माण होऊन जातीय सलोखा बिघडवण्यामध्ये कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांनी देवरे यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय। मारुतीच्या बेंबीत बोट घातलं, गारगार वाटलं अशा उपहासात्मक प्रतिक्रिया मराठा समाजातून देवरेंविषयी उमटत आहेत। आज श्रावण देवरेचा या विकृतीचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मराठा संघटनेच्या वतीनं आज हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। श्रावण देवरे हा स्वतःला प्राध्यापक म्हणतो, फुले आंबेडकरी चळवळीचा विचारवंत आणि लेखक म्हणतो। या श्रावण देवरेनं मराठ्यांच्या घरातल्या महिलांविषयी इतकं अत्यंत विचित्र लिखाण सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी हे प्रातिनिधिक स्वरूपातलं आंदोलन होतं, हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। श्रावण देवरे, तू जिथे कुठे भेटशील तुला ब्रिगेडिश टाईममध्ये उत्तर दिलं जाईल। त्याही पलीकडे जाऊन श्रावणजी देवरे, तुम्ही इतकं विकृत लिखाण कराल, फुले आंबेडकरी चळवळीचा सहारा घ्याल आणि तुम्ही महिलांबाबत अशी भूमिका घ्याल, याचा आम्ही कुठेतरी निषेध व्यक्त करणार आहोत। आणि श्रावण देवरे, काही वेळापूर्वी आम्ही तुम्हाला घेऊन आलो होतो। श्रावण देवरे, आम्ही तुम्हाला काही वेळापूर्वी इथून भेटून गेल्यानंतर तुमच्या घरातील महिला असल्या कारणाने आम्ही तिथे तुमचा निषेध सुद्धा नोंदवला नाही, म्हणून आम्ही तुम्हाला आव्हान केलं होतं, घरातील महिलेला घेऊन घराबाहेर पडू नका। म्हणून आम्ही माता भगिनींना घेऊनच हे आंदोलन करतोय। या घराला आम्ही तिथं बांगड्यांचं तोरण देखील या ठिकाणी लावलेलं आहे आणि काळी शाई ओतून श्रावण देवरेंचा निषेध व्यक्त केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।